सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक अत्याचार करणारा आरोपी रोहित संजय पवार यास जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी धरलाय. न्यायाधीश पी.व्ही. घुले यांनी पवार यास 20 वर्षाचा सश्रम कारावास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. दंडाच्या रकमेतून 25,000 रुपये पीडित मुलाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिलेले आहे. अडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 एप्रिल 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रोहित यानं अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले होते. यामध्ये त्यांनी पीडित मुलाला स्वतःच्या दुचाकीवर बसून नेल्याचं उघडकीस आलेलं होतं. या प्रकरणी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली होती असं फिर्यादीत म्हटलंय. या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, पोक्सो आणि 367-377 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी करत आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण यांनी साक्षीदार तपासत युक्तिवाद केला. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.